नमस्कार मित्रांनो, मी आदित्य, वय 26 वर्ष. सन 2020 मध्ये पुण्याला खडकीमध्ये IT कंपनीत मला नोकरी मिळाली. हे एक अभियांत्रिकी आणि तांत्रिक पद्धतीचं काम होतं. त्यामध्ये मला 6 महिने पूर्ण झाले होते. मी खूप मन लावून काम करत असे. माझे सिनियरही माझं कौतुक करत असत, कारण फार कमी कालावधीमध्ये मी हे टेक्निकल काम शिकलो होतो. आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं. जेमतेम 15 दिवसांनी आमचे सिनियर असिस्टंट मॅनेजर मीटिंगमध्ये आम्हाला नवीन सूचना आणि निर्णय समजावू लागले. त्यांना पुण्याबाहेरील काही कामासाठी नवीन वर्करची गरज होती आणि तेही IT ट्रेड व्यक्तींची. त्यामध्ये त्यांची निवड केलेल्या व्यक्तींमध्ये माझंही नाव होतं. मला हा त्यांचा निर्णय फार काही आवडला नाही. त्यावर त्यांचं म्हणणं असं होतं की फक्त 1 वर्षासाठी तुमची ट्रान्सफर पुण्याच्या बाहेरील शहरात करणार आहोत. एकदा काय वर्कलोड कमी झाला आणि त्या लोकेशनचे सर्व वर्क कंट्रोलमध्ये आलं की तुम्ही तुमच्या नेहमीच्या ठिकाणी काम करू शकता. याउलट आम्हाला नेहमी जी सॅलरी भेटत होती त्याच्या 1.5 पटीने नवीन शहरात भेटणार होती. कदाचित हे ऐकून मला दिलासा वाटला आणि मी विचार केला की फॅमिलीसोबत न राहता जर मला वेगळे राहावं लागेल तर हा माझ्यासाठी नवीन अनुभव असेल. मी या बाबतीत घरी आई बाळांना सांगितलं. त्यांनी हा प्रस्ताव आवडला होता, कारण नेहमीपेक्षा चांगला पगार भेटणार होता. पण शेवटी माझी काळजी त्यांना होती. त्यांनीही विचार पडला की हा नवीन शहरात कसा राहील. अनोळखी लोकांमध्ये हा कधी राहिला नव्हता. बाबांनी विचारलं, कोणतं शहर आहे आदित्य, तू जिथे जाणार आहेस? ते मी अहमदनगरला जाणार आहे बाबा, मी त्यांना सांगितलं. त्यावर आईने सुचवलं की जर तू अहमदनगरला जाणार असशील तर माझी मैत्रीण म्हणजेच तुझी मावशी तिथेच एका गावात राहते आणि तिचं लहान मुलगी प्रिया म्हणजे तुझी मावस बहीण ही तिथे जवळपास राहत होती. मला लगेच प्रिया आठवली. ती माझ्यापेक्षा वयाने जास्त मोठी नव्हती, पण दिसायला एकदम देखणी, अंगकाठीनेही बांधेसूद होती. आईची ती सर्वात जवळची मैत्रीण होती. तिला आई आपल्या लहान बहिणीप्रमाणे वागत होती आणि मी त्यांना मावशी या नावाने हाक मारायचो, कारण मला मावशी नव्हती. आईने लगेच तिच्या मैत्रिणीला फोन करून विचारायचं ठरवलं. त्यावर अप्पांना विचाराच्या अगोदरच पप्पांनी होकार दिला, कारण त्यांनाही हा पर्याय योग्य वाटला. त्या रात्री आम्ही लवकरच जेवण केलं, कारण आईला मावशीला फोन करायचा होता. जेवण झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे फिरायला गेलो. थोड्याच वेळात मी बाहेरून फिरून घरी आलो आणि आईला विचारलं, काय झालं आई, मावशीला फोन केला होतास का तू? मी एवढं प्रश्न विचारत होतो, पण आई मात्र शांतच होती. मी आईला बोललो, काय झालं आई, मावशीने नकार दिला का? आई खाली मान करून मला फक्त मान हलवून नाही असे उत्तर देत होती. त्यावर मी आईला म्हणालो, आई, जे काही तुमचं बोलणं झालं आहे ते मला सरळ सांग. आई म्हणाली, बाळा, मी सुलोचनाला फोन केला होता. सुलोचना हे माझ्या मैत्रिणीचं नाव. मी तिला सर्व सांगितलं, तुझ्या नोकरीबद्दल व तुला जिथे राहण्याबाबत. हे ऐकून तिला खूप आनंद झाला, कारण कितीतरी वर्षानंतर ती तुला बघणार होती. अगदी तू 10वीला होतास तेव्हा तिने तुला बघितलं होतं आणि तू आता एवढा मोठा झालास, नोकरीला लागलास. हे ऐकून ती खुश झाली. पण काय आई, मी आईला विचारलं. त्यावर आईने उत्तर दिलं की जास्त लोकांना माहीत नाही की तुझ्या मावशीचा पहिला नवरा तिच्या लग्नाच्या 7 वर्षानंतर मरण पावला आणि तिला त्याच्यापासून 2 मुली आहेत. मुलींचे लग्नही तिने काम कष्ट करून स्वतःच्या हिमतीवर केलं. मुलींचे लग्न झाल्यावर ती पूर्णपणे एकटी झाली होती. त्यामुळे तिलाही दुसरा एखादा आसरा नव्हता. त्यामुळे तिलाही काहीतरी करून आपले जीवन व्यापणे गरजेचे होते. त्यासाठी तिने तिथेच एका गावाकडील बुवाच्या घरात काम करणं सुरू केलं होतं. त्याचे घर स्वच्छ करणं, त्याला जेवण करून देणं, त्याचे कपडे भांडी इतर त्यांचे सर्व काम मावशी करत होती. त्या आवारात तिचं तिकडं राहणं खाणं व एका पुरुषाची सोबत एक साथ मिळाली होती. आणि ती सुद्धा काय करेल. मावशीचं वय 40 उलटून गेलं होतं. या वयात एकटी बाई काय करेल. तिचे या निर्णयाबद्दल सर्व घरातील म्हणजे तिचे 2 भाऊ हे नाराजच होते. पण माझ्या आईने तिच्या बहिणीची साथ दिली आणि तिच्या मुली मात्र खूप खुश होत्या. आपल्या आईने कष्ट त्यांना बघवत नव्हते. आईचं चांगलं चाललं असेल
तर त्यांनाही आनंदच होणार. आईने मला समजावलं की बाळा, तू जर समजदार आहेस, मावशी स्वतः एका पुरुषासोबत राहत आहे, कसं तरी आपलं राहिलेलं जीवन जगत आहे. मावशी, तिला काही तक्रार नाही तुझ्या तिथे राहण्याबद्दल, पण मलाच तिला अजून तुझे ओझे तिच्या मागे नाही लोटायचं आहे. त्यासाठी मी तिलाच विचारलं, सुलोचना, तू सुचव आता काय केलं पाहिजे माझ्या आदित्यच्या राहण्याच्या सोयीसाठी. मी तिला म्हणाले की तुझ्या नजरेत कुठलं कमी खर्चात भाड्याने घर आणि एखादी खानावळ असेल तर बघ. त्यावर मावशी म्हणाली, भाड्याचे घर म्हटलं तर एक अजून आणखी खर्च आहेच, आणि खानावळीमध्ये थोडी आपल्या घरच्यासारखे जेवण भेटतं. आपल्यापासून लांब ठेवून त्यांचे हे असे हाल आपल्याला नाही बघवणार. शोभा हे माझ्या आईचं नाव. मावशीच्या अशा प्रकारे बोलण्याच्या मागची काळजी मला स्पष्ट दिसत होती, जी ती माझ्यासाठी घेत होती. आई सांगत होती की बोलता बोलता मी मावशीला सहज तिची मुलगी प्रियाबद्दल विचारलं, कशी आहे ती, कुठे असते ती सध्या. त्यावर मावशीने सांगितलं की तिची परिस्थिती ही तिच्या आईसारखीच बेताची होती. दोघी मायलेकींना जणू काही कुणाची वाईट नजर लागली असावी. प्रियाचेही लग्न फार कमी वयात झालं होतं, आणि लग्न झाल्यानंतर तिला समजलं की तिचा नवरा हा एक दारुड्या आहे. त्याला फक्त नशा पाहिजे. तो दिवस रात्र फक्त दारू पित असे आणि रात्री प्रियाला त्रास देत असे. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. एवढी सुंदर देखणी, तिला बघून कोणालाही वेळ लागणार अशा मुलींची नशिबी हे. आणि तिचा सासरही तिच्या मुलांच्या टेन्शनमध्ये व त्याच्या दारूच्या व्यसनामुळे मरण पावला होता. तिला सासू होती, पण ती जास्त नवरा बायकोंमध्ये राहत नव्हती. ती आपल्या लहान मुलाच्या संसारात त्याच्या परिवारासोबत राहत होती. आपल्या नवऱ्याच्या भीतीने व त्याच्या नेहमीच्या रोजच्या त्रासाने प्रिया एका दिवशी नवऱ्याचे घर सोडून पळून एकटी एका गावात राहत होती व शेतात मोलमजुरी करून आपले जीवन व्यापत होती. पण शेतीतील काम करणं नेहमी भेटत नसे, त्यामुळे तिची आई तिला खर्च पाण्यासाठी पैशाची मदत करत होती. 1 वर्ष होत आलं ती एकटी राहत असे. तिच्या नवऱ्यानेही तिला कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही व तिच्या सासूनेही कधी विचारपूस केली नाही. मावशीकडे प्रियाची अशी अवस्था बघता मावशीने विचार केला की जर मी आणि प्रिया सोबत राहण्यासाठी तयार होत असेल तर तो तिथं राहू शकतो. आदित्यला अहमदनगरमध्ये कुठे ना कुठे राहण्यासाठी घर पाहिजेच होतं व त्यांच्या जेवणाची सोय पण त्याला करावी लागणारच होती. त्याऐवजी तो प्रियासोबत तिच्या खोलीत राहील व फक्त दोघांचे जेवण प्रिया करूच शकते. प्रिया ही त्याच्या गावात इतक्या वर्षापासून एकटीच राहत होती. तिलाही आदित्यच्या सोबत राहण्याचं मन लावून राहील. तिलाही कोणीतरी बोलायला चालायला साथी भेटेल. आणि प्रिया ज्या गावी राहत होती त्या गावापासून आदित्यचं ऑफिस जवळच होतं. त्या गावापासून तो प्रवास अंदाजे 1 ते 1.5 तासाचा होता. दोघे बहीण भाऊ पण खूप वर्षांनी भेटतील. आदित्य साधारण होता तेव्हा प्रिया पहिल्यांदा मुंबईच्या घरी आली होती. ती पण तेव्हा 18-19 वर्षाची असेल. तेव्हा तिचं नुकतंच लग्न झालं होतं. तीच त्यांची पहिली आणि शेवटची भेट होती. पण त्यानंतर प्रिया कधी मुंबईला आलीच नाही. हे सगळं सांगून आई म्हणाली, आदित्य, तू प्रिया ताईसोबत तिच्या गावी राहतोस का? त्यावर मी आईला विचारलं, ठीक आहे, जरी मी तयार असलो तरी प्रिया ताई तयार होतील का मला सोबत राहू देण्यासाठी? आई म्हणाली, अरे बाळा, तुझी मावशी प्रिया सर्व काही सांगणार आहे समजावून. त्यानंतर तू तिथे जा. तुझी मावशी उद्या फोन करून सांगणार आहे. दुसऱ्या दिवशी मावशीचा फोन आला होता. ती म्हणाली की प्रियाला सांगितलं की आदित्य अहमदनगरमध्ये काम करणार आहे आणि त्याला तुझ्यासोबत राहावे लागणार, कारण त्याला तिथे राहायला दुसरी जागा नाही. हे ऐकून प्रिया ताई फार खुश झाली, कारण खूप वर्षानंतर ती तिच्या भावाला भेटणार होती आणि सांगत होती की तिला मला सोडून राहू द्यायचं काही अडचण नाही. आणि तिने तिचा फोन नंबरही दिला आहे. जेव्हा तू गावाजवळ जाशील तेव्हा तिला फोन करून कळव. त्यानुसार ती कुठेही गावामधल्या परिसरात तुला घेण्यासाठी गावाच्या फाट्यावर येईल, कारण तिनेही तुला फार वर्षाआधी बघितलं आहे. ती तुला सहज ओळखू शकणार नाही आणि तू पण तिला लहानपणी पाहिलं आहेस. असं बोलता बोलता आईने मला एका कागदावर लिहिलेला प्रिया ताईचा नंबर दिला. मी तो पाकिटात ठेवून दिला आणि आईला म्हणालो, आई, मी नंतर ताईशी बोलणं करून घेतो. असं बोलत मी बेडरूममध्ये जाऊन बसलो. तिच्याविषयी माझ्या मनात आधीपासून असे विचार तयारच होत होते.
आता तिच्या गावात जाऊन तिच्याबरोबर राहणं मला खूप आनंद झाला. मी लगेच ताईला फोन करायचं ठरवलं आणि ताईला फोन केला. 4-5 रिंगनंतर ताईने फोन उचलला. मी म्हणालो, हॅलो प्रिया ताई. ताई म्हणाली, हा कोण? मी म्हणालो, मी आदित्य बोलतोय. ताई बोलली, हा बोल आदित्य, कसा आहेस आणि येणार आहेस ना इथं? माझं आणि मावशीचं बोलणं झालं आहे. कधी येणार आहे तू? मी उत्तर दिलं, मी अगदी मजेत आहे. ताई तू कशी आहेस? मी पण बरी आहे आदित्य. खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला. तू खूप लहान होतास तेव्हा मी तुला पाहिलं होतं. मी हसत म्हणालो, हो ताई माहीत आहे, पण आता मोठा झालो आहे. मी म्हणालो, मी उद्या सकाळीच निघणार आहे यायला तुझ्याकडे. सकाळी 8ची बस आहे माझी पुण्यावरून. सकाळच्या 12-12:30ला मी तुमच्या गावामध्ये त्या फाट्यावर येईन. तू ये ताई मला घेण्यासाठी. मी ठेवतो ताई. फोन असं बोलून मी कट केला आणि बाहेर येऊन आईला सांगितलं की झालंय ताईशी बोलणं. ताईला सांगितलं की मी उद्या येणार आहे तुझ्या गावी. ताई पण आनंदातच होती. आज प्रवासाचा दिवस होता. या उत्साहाने मी झोपेतून लवकर उठलो. आईनेही झोपेतून आज लवकर उठली होती. तिनेही मला मदत केली. माझ्यासाठी नाश्ता बनवला. माझ्या टिफिन तयार करून दिला. जाता जाता आईने मला सांगितलं, आदित्य ताईला त्रास देऊ नकोस. ताईची काळजी घे. मी पण आईला जाताना प्रॉमिस केलं, आई मी माझी आणि प्रिया ताईची काळजी घेईन. तू निश्चिंत राहा. मी स्टेशनवर पोहोचलो. गाडीला स्टेशनवरून सुटायला अजून 15 मिनिटे बाकी होती. मी 10-15 मिनिटे अगोदर स्टेशनवर येऊन थांबलो. 10 मिनिटांनी गाडी आली. मी गाडीमध्ये शिरलो आणि थोड्या वेळाने मी ताईलाही फोन करून सांगितलं, ताई मी निघालो आहे तुझ्याकडे यायला. हो आदित्य तू सांभाळून ये, ताई म्हणाली. गाडीतून उतरल्यानंतर फोन कर आणि फाट्यावर पोहोचल्याच्या 15 मिनिटे अगोदर फोन कर. त्यानुसार मग मी येईन तुला घ्यायला. ताई आनंदी स्वरात म्हणाली, हो ताई मी करतो फोन. असं बोलून मी फोन ठेवून दिला आणि प्रवासाचा आनंद घेऊ लागलो. पोहोचून मी रिक्षा केली आणि प्रियाताईचा फोन केला. ताई मी पोहोचलो. आता 20 मिनिटं फाट्यावर ये, तू तिकडे. असं बोलून मी फोन ठेवला. त्या रिक्षा चालकाने तासभरात मला ताईच्या गावात त्या फाट्यावर सोडलं. ताई माझ्या आधीच तिकडे येऊन थांबली होती. एका झाडाखाली आडोशाला एक स्त्री उभी होती. मी अंदाज लावला की ही ताईच असावी, कारण तिची नजर गावाकडे येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षांकडे दिशेने होती. मी लांबूनच ताईला पाहिलं होतं. जवळ आली आणि बापरे फार मोठा झालास तू. आई बाबा कसे आहेत, माझी सर्व विचारपूस करू लागली. तिला पाहताच माझ्या मनात तिच्या सौंदर्याचा विचार येऊ लागला. माझ्यासोबत बोलताना तिचे ओठ, तिचे डोळे, तिचे गाल, त्यांची हालचाल मला फार लुभावत होती. प्रिया ताईचे वय 30च्या आसपास असावं, कारण ती माझ्यापेक्षा फक्त 4-5 वर्षांनी मोठी होती. मी तिला खूप वर्षानंतर पाहिलं होतं, पण आज मी तिला ज्या नजरेने बघत होतो व निहाळत होतो ती नजर एका जवान पुरुषाची होती. तिला पाहताच मी थक्क झालो. तिने एक साधीच पण छान अशी लाईट ब्लू कलरची साडी घातली होती व त्याखाली तिने रेड कलरचा कॉटन ब्लेड ब्लाऊज घातला होता. त्यात स्लीव मात्र जरा शॉर्टच होत्या. तिचा चेहरा हा कोणत्याही पुरुषाची नजर ठेवून घेणारा असा होता. गोरा रंग, मिडियम शरीरयष्टी. अगदी तिला पहिल्यांदा पाहताच माझे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेले होते. ते बघतानाच मी तिचा दिवाना झालो होतो. तिची कंबर ही एकदम सडपातळ होती. गावातून राहूनही तिने स्वतःला खूप मेंटेन केले होते. तिने साडी अगदी चापून चुपून नेसली होती. तिला पाहून मला एक साऊथ इंडियन ॲक्ट्रेस निधीची छवी डोळ्यासमोर आली. केस तिने बांधून ठेवले होते. कपाळाला तिची लहानशी टिकली होती. तिला शोभून दिसत होती. तिला पाहताच मला विचार पडला की फक्त मला रिसीव्ह करण्यासाठी ताई एवढी नटून थटून का आली असावी. याचं कारण मला थोडाफार दिवसांनी समजणार होतं. माझ्याकडे पाठ करत ती चालत असताना तिच्या बोलण्याकडे माझे कमी लक्ष होते, पण तिच्यावर जास्त होते. ती चालत असताना मी मुद्दाम तिला पाठीमागून पाहण्यासाठी 2 पावलं तिच्या मागे चालत होतो. ताई आणि मी गावाच्या दिशेने जसे जसे जात होतो तसे मला गावातील रस्त्यांची ओळख करून देत होती. वाटेत येणाऱ्या जाणाऱ्या मंदिरांची माहिती देत होती. आमचं बोलणं चालू होतं तेवढ्या ताईचं घर आलं. आम्ही आत शिरलो. ताईने मला पलंगावर बसायला सांगितलं आणि माझी बॅग आतल्या खोलीत नेऊन ठेवली. ताईने माझ्यासाठी प्यायला पाणी घेऊन आली. मी पाणी पिऊन घेतलं आणि ताईला पाणी पिण्यास सांगितलं. ताईने पाणी पिऊन झाल्यावर ताईने मला सांगितलं, आदित्य
तू जेवायला बस, मी जेवण वाढते तुला, असं बोलून ताई माझ्यासाठी बोलताना माझ्याकडे पाठ करत किचनच्या दिशेकडे वळाली. तसं मी ताईचं सौंदर्य पाहतच राहिलो. माझ्या मनात ताईबद्दल अशी भावना आलेली, मला एक नवीन उत्साह जात होती. सोबत एक भीतीही होती. जर ताईने माझी ही नजर ओळखली तर काय होईल? पण मी तरी काय करणार? त्या पूर्ण खोलीत मी आणि ताईच राहणार होतो आता काही महिने. त्यामुळे माझ्या मनातील भावनांवर ताबा ठेवणे अवघड झालं होतं. ताईनं जेवण आणलं व मला वाढलं आणि जेवण वाढता वाढता आता माझ्याशी बोलणंही करत होती. ताई म्हणाली, आदित्य, पोटभर जेवायचं हां, अजिबात लाजायचं नाही. असं बोलत ताईने स्वतःही जेवण घेतलं. काय हवंय का तुला? असं ताई मला अधूनमधून विचारत होती. मीही अगदी आवडीने खात होतो. आम्ही पोटभर जेवून झाल्यावर मी खाटेवर पाठ करून बसलो आणि ताई पलंगाच्या आरामात खुर्चीवर बसून माझ्याशी बोलत होती. आम्ही गप्पा मारू लागलो. ती माझ्या कामाबद्दल विचारत होती तर मी या गावाबद्दल ताईला माहिती विचारत होतो. ताईशी बोलताना माझ्या मनात खूप प्रश्न येत होते. जसे की ताई या गावी एकटी का राहत होती? तिचं लग्न झालं असताना, ही घर परिवार असताना ती या गावामध्ये कोणत्या कारणामुळे राहत होती? तिच्या डोळ्यातही मला दुःख दिसत होतं. आमच्या गप्पा सुरूच होत्या. तेवढ्या दारातून एक आवाज आला. काय ग पोरी, आलीस का? हा आवाज ऐकताच ताई त्या खुर्चीवरून उठल्या, माझ्या बाजूला पलंगावर येऊन बसली आणि बोलू लागली, हो अक्का, आले. मी तासभर झाला होता, या ना तुम्ही आत, असं बोलून ताईने त्यांना आत बोलवलं. ती एक गावातील महिला वाटत होती. तिच्या कपड्यांनी तिने एक लुगडं घातलं होतं. तिला पाहून तर वाटत होतं की जेमतेम 40-45 वयात महिला असावी. तिची माझ्याकडे नजर जाताच तिने मला नमस्कार घातला आणि विचारलं, आलात का पाहुणं? तुम्ही बरे आहात ना? माझ्याकडून त्यांना काय उत्तर द्यावे हे कळलं नाही आणि मी त्यांना म्हणालो, हो बरा आहे मी. त्यावर अक्का म्हणाली, बरं झालं तुम्ही पुन्हा एकत्र राहण्यासाठी आलात. अहो, किती केलं तरी ती गावाकडील पोरगी, तिने तुमच्यासोबत शहरात राहण्याचा प्रयत्न केला होता. पण लहानापासून गावातच राहिल्याच्या कारणामुळे तिला तिथं राहणं जमलं नसेल. कदाचित तिलाही थोडा वेळ लागेल त्या वातावरणात मिसळायला. आणि वादविवाद हे प्रत्येक परिवारात होत असतात. अशा गोष्टी आपण एकमेकांना समजावून घेऊन हाताळलेल्या हव्यात. मीही त्यांना होकार देत त्यांची बात मान्य करत आहे असं दाखवून मान हलवली. या सर्व गोष्टीमुळे मी अजून विचारात पडलो. त्यांच्या गप्पा थोड्या वेळापर्यंत चालू होत्या. मीही त्या ऐकत असे दाखवत होतो. पण मलाही काही गोष्टी स्पष्ट नव्हत्या, कारण त्या गप्पांमध्ये असेच काही समजलं होतं की ताईने माझ्याबद्दल अक्कांना वेगळंच काही सांगितलं होतं आणि मला ते माहीत करून घ्यायचं होतं. थोड्या वेळानंतर अक्का गेली आणि जाताना म्हणाली, पाहुणं आला आहे तर चांगलं काळजी घ्या हिची आणि तुमची बी. येते मग, भेटू नंतर, असं बोलून ती निघाली. मी ताईला ह्या सगळ्या गोष्टी विचारायचा प्रयत्न करत होतो तर ताई विषय टाळत होती आणि वेळ आल्यानंतर तुला सर्व गोष्टी सांगेन अशी म्हणाली व आतील खोलीत निघून गेली. आतील खोली ही किचन घरासाठी आणि बाथरूमसाठी होती. पाणी पिण्यासाठी मठाची सोयही आताच होती, त्यामुळे पाणी पिण्यासाठी आतच जावं लागायचं. संध्याकाळ होणारच होती. आम्ही जेवण करून मी आत खोलीत आलेल्या एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलो. ताई काम करत असताना मी ताईचे निहाळत होतो. ती अजूनही त्या निळ्या रंगाची साडीतच होती. काही वस्तू उचलण्यासाठी खाली वाकत असताना मला बरंच काही दिसत होतं. पहिल्यांदाच इतक्या जवळून मी ताईला पाहत होतो. ताई अधूनमधून माझ्याशी बोलताना माझ्याकडे बघत होती. एक वेळ मी विचारूनच गेलो की मी माझ्या मावस बहिणीला बघत आहे. मला तिच्यामध्ये ती फक्त एक मोहक स्त्री दिसत होती. गप्पा सुरू करण्यासाठी मी ताईला तिच्या कामाबद्दल विचारले तर ताई म्हणाली, ती फॅक्टरीमध्ये काम करते. जेव्हा काम असते तेव्हा त्यांना बोलावतं जातं आणि नंतर शेतातील कामही ताई रोजदारीवर करत असते. ताईच्या नवऱ्याबद्दल मी ताईला विचारायचा प्रयत्न केला. त्यावर ताई म्हणाली, अरे आदित्य, आता तुझ्यापासून काय लपवायचं? तू घरचाच व्यक्ती आहेस. अरे कसे तरी 2 वर्ष मी त्याच्यासोबत काढले होते. त्याला दारूचे व्यसन होतं. सतत दारू पिऊन घरी येऊन मला त्रास द्यायचा, मला मारायचा, माझ्यावर हुकूम गाजवायचा. त्याच्या सर्व गोष्टी मला ऐकाव्या लागायच्या आणि कराव्या लागायच्या, आणि तेही माझी इच्छा नसतानाही. कारण नवरा होता, माझी सासू ही आमच्यामध्ये येत नसते.
समाजाच्या भीतीने 2 वर्ष मी त्याचा त्रास सहन केला. मला आधी माहीत नसतं तर मी अशा दारुड्या व्यक्तीबरोबर लग्नच केलं नसतं. सुखी संसार कसाच असतो हे मला कधीच पाहायला मिळालं नाही. मीही खूप स्वप्न बघितले होती सुखी परिवाराची, पण माझ्या नशिबात कधी ते नव्हतंच. एक दिवस मीच कंटाळून त्याच्या कैदेतून पळून येऊन ह्या गावात येऊन राहू लागली. त्रास तर आताही आहे, पण तेवढा नाही जसा आधी होत होता. ताई मला सांगत असताना तिच्या डोळ्यात कदाचित हलके अश्रू येत होते. ताईने एवढा त्रास सहन केला हे ऐकून मलाही फार वाईट वाटलं. मी ठरवलं की ताई रडत आहे, तिला जरा हसवलं पाहिजे. मी उठून उभा राहिलो आणि ताईच्या जवळ जाऊन ताईला सहानुभूती देत म्हणालो, ताई, मीही तुझ्या परिवारातलाच एक व्यक्ती आहे ना, मग तू रडू नकोस. सध्या मला विश्वास आहे तू सुद्धा एका सुखी समृद्ध परिवाराची मालकीनबाई होशील आणि तुझ्या नवीन संसाराची राणी होशील आणि हक्काने राज करशील, असं आश्वासन देऊन मी ताईला हसवण्याचा प्रयत्न केला. त्यावर ती म्हणाली, आदित्य, तुझा स्वभाव खट्याळ आहे रे. आणि ती हसत काम करू लागली. मी म्हणालो, ताई, तुला राग नाही आला ना तुझी मस्करी केली म्हणून? त्यावर ताई म्हणाली, नाही रे, त्यात कसला आलाय राग. तू इथे आलास त्यामुळे माझा थोडा मूड फ्रेश तरी झाला. नाहीतर इकडे माझ्यासोबत इतके वर्ष कोणीही बोलायला नव्हतं. एकटीच रोज शांत या खोलीत भूतासारखी काम करत असते. तू आल्यामुळे माझा आत्मविश्वासही वाढला आहे. कारण माझ्याशी बोलायला तर तू आहेस ना. तुझ्याशी बोलून माझं मन तरी लागून राहील या घरामध्ये. त्यावर मी म्हणालो, तुला खरं सांगू का ताई, मलाही तिकडे पुण्याला जास्त कोणी मित्रमैत्रीण नव्हते. तर नातेवाईकांकडेही मी कधी जात नव्हते. त्यामुळे मनातील काही मत व काही विचार मी कधी कुणाशी मांडू शकलो नाही. माझ्या सुद्धा काही भावना अशा होत्या मी ज्या कुणाशी व्यक्त करू शकलो नव्हतो. पण करू शकलो नाही. मित्रमंडळी, नातेवाईक, ताई सर्वजण आपल्या आयुष्यात व्यस्त होते. कुणीही फारसं लक्ष माझ्या लाईफमध्ये दिलं नाही. ताई म्हणाली, हो रे आदित्य, तुझं बोलणं अगदी बरोबर आहे. मी एकटी राहून या काही सर्व वर्षात अनुभवले आहे. सर्वजण आपापल्या जीवनात व्यस्त असतात आणि आपण मात्र त्यांच्याकडे आशा लावून बसलेलो असतो. हे ऐकून मी ठरवलं की ताईला माझ्याकडून जी मदत होईल ती मी करेल. तिला सर्व प्रकारे आनंदी ठेवण्याचा मी प्रयत्न करेल. त्यासाठी मी ताईला खुश ठेवण्यासाठी जे शक्य होईल ती संधी शोधू लागलो. तिला कसलाही कमतरता भासली नाही पाहिजे याची मी पुरेपूर काळजी घ्यायला ठरवलं. थोड्या वेळाने ताई म्हणाली, हे बघ आदित्य, बोलता बोलता कधी स्वयंपाक झाला हे कळलंच नाही मला. असं बोलता असताना तिने साडीच्या पदराने तिच्या कमरेवरील घाम पुसला. ताईला थोडी अडचण येत होती म्हणून मी म्हणालो, ताई, तू घरात असताना एवढी भरीव साडी का नेसली आहेस? त्यामुळे ह्या गरमीत तुला फार काम येत असेल. तू काम कर, एक ड्रेस किंवा गाऊन घाल, त्यामध्ये तू आरामात घरातील कामे करू शकशील. ताई म्हणाली, हो रे, साडीमध्ये काम करणं थोडं तकलिफीचं असतं. पण सकाळपासून जेव्हा तू आला आहेस तेव्हापासून मला वेळच मिळाला नाही चेंज करायला. उद्यापासून मी काम करायच्या वेळी साधे मोकळे अंगाचे ड्रेस घालत जाईल. पण त्यामुळे मी तुला सुंदर दिसणार नाही ना, अशी मस्करी करत ताई मला म्हणाली. मी तिच्याकडे बघत म्हणालो, काय ताई, तू एकच गोष्ट लक्षात ठेवून माझी मस्करी करत आहेस. ताईच्या पद्धतीने बोलण्याने मला समजलं की ताई जरा मनमोकळ्या स्वभावाची आहे. मी तिचा हा स्वभाव कधी बदलू देणार नाही. थोड्या वेळाने ताईने राहिलेले काम आवरले व तिने आपल्या खोलीतील तिला व मला जेवण वाढवलं. पोटभर जेवण झाल्यानंतर ताई मला म्हणाली, तुला झोप आली असेल तर तू बाहेरील पलंगावर जाऊन झोप. उद्या सकाळी तुला कामाला जावे लागेल. त्यासाठी मला तुझ्या डब्याची भाजी बनवायची आहे, ती निवडून ठेवते आणि मी इथूनच झोपणार आहे. ताईचे म्हणणे ऐकून मी पलंगावर जाऊन पडलो. मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या डोळ्यासमोर सतत दिवसभर झालेलं ताईचं दर्शन येत होतं. ताईचे आणि माझे झालेले संवाद मला आठवत होते. तसाच विचारात मी झोपलो. रात्रीच्या 2:30 सुमारास मला जाग आली आणि मी पाणी पिण्यासाठी आतल्या खोलीमध्ये निघालो. आतल्या खोलीत एक दार होतं. जसं मी ते दार खोललो होतं तसं मला जे दृश्य दिसलं ते बघतच माझ्या छातीत एक धडधड सुरू झाली. ताई शांत झोपली होती. ताई अजूनही साडीच घालून झोपली होती. ताई डाव्या हाताच्या कुशीवर झोपली होती. तिचा पदर जरा घसरून खाली सरकला होता. मी जास्त लक्ष न देता पाणी पिऊन परत जाऊन झोपलो.
सकाळी मी तयारी करण्यासाठी जरा लवकरच उठलो होतो. ताई आतमध्ये काम करत होती. ताईला पाहतानाच मनात सारखेच रात्री पाहिलेले सौंदर्य नजरेसमोर येत होतं. कदाचित ताई लवकर उठून अंघोळ केली असावी, कारण तिने तिची साडी बदलून एक ड्रेस घातला होता. तो एक पांढऱ्या रंगाचा पंजाबी कुर्ता होता. मी पहिल्यांदा ताईला अशा ड्रेसमध्ये पाहत होतो. तो ताईच्या भरीव शरीरावर शोभून दिसत होता. त्या कुर्त्यावर ब्लॅक कलरचे प्रिंट केलेले डिझाईन होते. मी माझी तयारी करत होतो. ताई आतल्या खोलीत काम करत होती. थोड्या वेळाने ताईने मला नाश्ता बनवला आणि ताई बोलली, आदित्य, आज तुझा कामाचा पहिला दिवस आहे. तू नाश्ता करून घे आणि आज जरा लवकर घरातून निघ, कारण ती जागा तुझ्यासाठी नवीन आहे. त्यामुळे कदाचित शोधण्यासाठी वेळ लागू शकतो. मी म्हणालो, हो ताई, मी जातो बरोबर, तू काळजी करू नकोस. मी पण नाश्ता केला आणि कामावर जाण्यासाठी तयार करू लागलो. माझी नजर मात्र सारखीच ताईच्या त्या टाईट अशा ड्रेसकडे वळत होती. ती या ड्रेसमध्ये नेहमीपेक्षा जास्तच मोहक दिसत होती. थोड्या वेळाने मी कामावर निघून गेलो. परत दररोज माझं हे रुटीन चालू झालं. काम आणि संध्याकाळी घर, असे 10-15 दिवस निघून गेले. एक दिवस ते संध्याकाळचे 8 वाजून गेले होते. माझ्या फोनचा अलार्म वाजला, पण मी तो बंद करून झोपलो होतो. तेव्हा डोळे उघडले तेव्हा घड्याळात 8:45 वाजले होते. अरे देवा, मी उशिरावर उठलो. कामाची वेळ 9 वाजता होती आणि ऑफिस अर्धा तास लांब होते. घाईघाईत पलंगावरून उठलो. डोकं फिरत होतं. झोपेचा तो गुंजारा अजून डोक्यात होता, पण शरीराला कामाची धावपळ जाणवत होती. मी अंथरुणावरून उठलो. टी शर्ट अर्धा घातला, पॅन्ट अजून घालायची होती. मी तसंच खोलीच्या दाराबाहेर पडलो आणि सरळ बाथरूमच्या दिशेने वेगाने चालू लागलो. बाथरूमचा दरवाजा बंद होता, पण मला वाटलं यावेळी ताई कामावर गेली असे. ताई नेहमी सकाळी 7:30ला ऑफिसला जात असे, त्यामुळे मला शंकाच नव्हती. डोक्यात फक्त एकच विचार होता, लवकर अंघोळ करा, कपडे घाला आणि निघा. मी अर्ध्या पळत दरवाजाजवळ गेलो आणि हात वर करून दरवाजा जोरात लुटला. दरवाजा तसाच खुला झाला आणि पुढचा क्षण जणू रेंगाळला. जणू वेळ थांबला. माझे पाय तिथेच अडकले. माझा हात दरवाजाच्या हँडलवर गोठला. माझे डोळे पसरले. श्वास थांबला. समोरचं दिसणारं दृश्य अविश्वसनीय होतं. बाथरूमच्या बारीक दिव्यांच्या प्रकाशात फरशीवर पडलेल्या ओलसर चमक आणि त्या प्रकाशात उभी असलेली ताई. तिचे लांब काळे केस खांद्यावर पसरले होते. पाण्याचे थेंब तिच्या केसांतून मानेवरून खांद्यावरून खाली सरकत होते. त्या थेंबांना दिव्यांचा प्रकाश स्पर्श करत होता. जणू हिऱ्यांच्या माळा तिच्या अंगावरून वाहत होत्या. तिची त्वचा गोरी कोमल आणि त्या ओलसर थेंबांची ती अधिकच चमकत होती. तिच्या खांद्याचा तो नाजूक बाजू, तिच्या हाताचा तो वक्र आकार, तिच्या कमरेची ती लवचिकता, सगळं मला क्षणाक्षणाला गिळून टाकत होतं. तिने अंघोळ करताना गाणं सुद्धा गुणगुणलं होतं, पण मी येताच ती थबकली. तिचे डोळे विस्फरले. तिचे ओठ किंचित हलले, पण आवाज बाहेर येण्याआधीच तिने मला पाहिलं. मात्र मी तिथेच उभा होतो. माझी नजर तिच्याकडून हटत नव्हती. माझ्या पायाखालची जमीन नाही, तर माझी बुद्धी सरकली होती. मला वाटलं, ही स्वप्न आहे का? पण तिचा तो वास्तविक स्पर्श, तिचा तो श्वास, त्या वाफेचा गार झरा, सगळं खरं होतं. ताईच्या अंगावरून पाण्याचे थेंब वाहत होते. तिच्या पोटावर, तिच्या हातावर, तिच्या मानेवर, आणि तिचा तो मोहक आकार आणखीन उठून दिसत होता. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य, धक्का आणि काही क्षणांसाठी एक अनोखी भावना. ती काय होती मला समजलं नाही, पण तिच्या त्या नजरेतून मला वाटलं जणू तिला माझी उपस्थिती जाणवत आहे, पण ती काही बोलत नाही. थोडा वेळ तसाच गेला. काही सेकंद की काही मिनिटं मला कळलंच नाही. मी तिच्याकडे डोळे लावून बघत होतो आणि तिच्या केसांतून पडणारे ते पाण्याचे मोती तिच्या त्वचेवर तरंगत होते. मला वाटलं मी स्वप्नात आहे का? तिच्या खांद्यावर पडलेल्या थेंबांचे तिचा खांदा आणखीन चमकत होता. तिच्या मानेवर पाण्याची रेषा होती आणि ती रेषा तिच्या छातीच्या दिशेने वाहत होती. मी मंत्रमुग्ध होऊन बघत होतो. माझ्या हृदयाचा ठोका जणू वाढला, पण मी गोठलो होतो. आदित्य, अचानक ताईच्या ओढण्याने मी भानावर आलो. तिच्या चेहऱ्यावर राग होता. तिचे डोळे अग्नीसारखे तेवत होते. ती माझ्यावर ओरडली, हे काय, बाहेर जा. मी घाबरलो. माझ्या शरीरातून वीज कोसळल्यासारखं झालं. मी दरवाजा झटकन बंद केला आणि भिंतीला टेकून उभा राहिलो. माझा श्वास सुटला. हात थरथरत होते. डोकं फिरत होतं. अरे बापरे, मी काय केलं? मी स्वतःला विचारलं. मला दरवाजा लागताच बंद करायला हवा होता. मी तिथे का अडकून उभा होतो? तिच्याकडे का बघत होतो? माझ्यावर स्वतःचाच राग येऊ लागला. एकीकडे माझ्या मनात त्या दृश्याची एक अजीब अनुभूती होती.
तर दुसरीकडे अपराधी भानाची भावना खाऊ लागली. ती माझी ताई आहे. माझ्या तिच्यावर असं वागणं चुकीचं आहे. पण तिचं ते रूप अगदी देवी समान, तिच्या त्या सौंदर्याने मला वेडं केलं. मी खोलीत आलो, दार बंद केलं आणि पलंगावर बसलो. डोके हातात घेतलं. माझ्या डोळ्यासमोर अजून ते चित्र होतं. आता ताई काय विचार करेल मला वाटलं. तिने मला इथून काढून टाकलं तर. मी अगदी अस्वस्थ झालो. फोन वाजला पण मी उचलला नाही. कामाचा विचारही मनातून निघून गेला. मला त्या क्षणी फक्त तिचा तो चेहरा, तिचा तो राग आणि तिचं ते रूप आठवत होतं. सुमारे 5-10 मिनिटांनी खोलीचा दारावर टकटक झाली. माझं हृदय पुन्हा धडधडलं. दार उघडलं तर ताई उभी होती. तिने आता कपडे घातले होते. पिवळा कुर्ता, डोळ्यावर हलका मेकअप आणि तिच्या गळ्यात ती बारीक चेन. तिचा चेहरा मात्र शांत होता. तिचा तो राग नव्हता. ती आत आली आणि शांतपणे माझ्यासमोर उभी राहिली. माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी तिच्याकडे पाहिले तर तिच्या डोळ्यात माया होती. ती म्हणाली, आदित्य, असं बघ, जे झालं ते अनपेक्षित होतं. तुझी चूक नाही. तू घाईत होतास आणि दरवाजा उघडला गेला. पण माझ्यातली अस्वस्थता शमली नाही. मी तिच्या पायावर डोके ठेवून बसलो. हात जोडले. ताई, मला माफ कर. मी तुझा अनादर केला. मी तिथे अडकून उभा राहिलो. तुला पाहत राहिलो. माझ्याकडून बेजबाबदारपणा झाला. ताई हळूच हसली. तिच्या हसण्यात माया, कळकळ आणि काहीतरी गूढ होतं. तिने माझा हात उचलला आणि आपल्या बोटांशी माझी बोटं हलकीशी दाबली. आदित्य, तू माझा भाऊ आहेस. आपल्यात विश्वास आहे. तुझ्या मनात जरी काही असेल तरी सांग. पण आपलं नातं मोलाचं आहे. त्याला काही वेगळं समजू नको. तिचं बोलणं ऐकून मला शांतता आली. मी उठलो आणि तिच्याकडे बघितलं. त्या क्षणी मला जाणवलं तिच्याकडे फक्त ताई न म्हणता एक स्त्री म्हणून पाहिलं. पण तिच्यातील ती आपुलकी, तिचा तो स्पर्श, सगळं खूप खोलवर जाणवलं. ती म्हणाली, आता लवकर अंघोळ कर, उशीर होतोय. मी सुद्धा बाहेर जायचं आहे. तिच्या शब्दांनी माझं सर्व दुःख विसरू लागलं. मी हसलो पण मनात काय होतं ते मी तिला सांगू शकलो नाही. ती बाहेर गेली. तिचा तो सुगंध अजूनही खोलीत होता. तिची ती स्पर्शाची ऊब माझ्या खांद्यावर होती. मी आरशासमोर गेलो. स्वतःला म्हणालो, आता हे नातं कायम ठेवलं हवं. पण तिच्या त्या दिव्य सौंदर्याची आठवण मात्र मनात राहिली. त्यानंतर मी माझ्या कामासाठी निघून गेलो. एक दिवस अचानक ताईंनी मला फोन केला. हॅलो आदित्य, तुला उद्या ऑफिसवरून जरा लवकर येता येईल का? मी म्हटलं, हो ताई, पण काय झालं? काही गडबड आहे ना? ताई म्हणाली, अरे आदित्य, तशी काही गडबड नाही रे. पण सालाप्रमाणे आपल्या गावात एक जत्रा असते. माझ्या मैत्रिणीची मला खूप हट्ट करत आहे जत्रेत मला घेऊन जाण्यासाठी. मग मी एकटी कशी काय जाऊ? त्यामुळे तुला विचारायचं होतं, तू येशील का आमच्यासोबत उद्या जत्रेला? येता जाईल काय तुला? माझा विचार तर तिला घ्यायचाच होता. मग मी म्हणालो, हो ताई, मी काहीतरी काम सांगतो ऑफिसमध्ये आणि येण्याचा प्रयत्न करतो. संध्याकाळी 5:30च्या सुमारास मी ऑफिसमधून निघालो आणि निघताना ताईला एक फोन केला. ताई, मी निघालो आहे कामावरून. तू कुठे आहेस? ताई म्हणाली, आदित्य, मी पण वाटेत आहे. पोहोचेल मी अर्ध्या तासात. तू पण ये सांभाळून. काही कारणामुळे ताईला घरी पोहोचायला लेट झाला होता. ताईच्या आधी मी घरी पोहोचलो. हातपाय धुवून फ्रेश होऊन पलंगावर बसलो होतो. थोड्या वेळाने मला घरात ताई दिसली. दोन्ही हातात मोठ्या पिशव्या आणि खांद्यावर एक छोटीशी हँडबॅग तिच्या जवळ होती. ताई घामाने थोडीशी फार ओली झाली होती. घामाचे हलकेसे थेंब तिच्या हातात, दंडावर व तिच्या कपाळावर दिसत होते. मी तिची मानही थोडी ओलसर झाली होती. ताईला अशा अवस्थेत पाहताच मी उठलो आणि दाराकडे आलो आणि ताईला काळजीच्या स्वरात म्हणालो, ताई, हे एवढं काय आणलं आहेस तू? जर आवश्यक असल्यास मला सांगायचं होतं ना, मी आणलं असतं. सोबत येताना तू का कष्ट केलेस एवढे? त्यावर ताई म्हणाली, तसे काही नाही आदित्य. माझ्या मनात विचार आला, घरी जात आहे तर सहजपणे जाताना घेऊन जावे आवश्यक अशा गोष्टी. त्यासाठी मी आणले आहे हे सर्व सामान. सोबत एकटी राहून जगते. मला तिच्याविषयी खूप काळजी असायची आणि आम्ही जत्रेसाठी तयार होऊ लागलो. जत्रेचा तो उत्साह वेगळाच होता. गावात त्या मोठ्या जत्रेची चर्चा संपूर्ण आठवडा होती. आज शनिवार होता आणि मी आपल्या खोलीत गेलो आणि खिडकीतून येणारा सोनेरी सूर्यप्रकाश अंगावर झेलत अलमारी उघडली आणि नवीन खरेदी केलेला तो गडद निळा शर्ट, त्यावर बारीक उभ्या रेषा आणि त्यांच्याशी जुळणारी ती हलकी मीडियम जीन्स, सगळं आधीच प्लॅन केलं होतं. मी हळुवारपणे तो शर्ट घातला. बटणं एक करून बंद केली आणि आरशासमोर उभा राहिलो. खांद्याची रचना, शर्टचा कट, सगळं व्यवस्थित बसलं होतं. मग अंगाला परफ्यूमचा फवारा मारला.
तो कोरडा, लाकडी आणि किंचित मसालेदार सुगंध होता, जो मला खूप आवडायचा. केसांना हलकासा जेल लावून मी एकदा श्वास घेतला आणि तयार झालो. मनात एकच उत्सुकता होती, ताईला हा ड्रेस कसा वाटेल. ती नेहमी माझ्या अंगावरचे कपडे बारीकाईने पाहायची, कधी टोमणे मारते, कधी कौतुक करते. तिची ती टीकात्मक पण प्रेमळ नजर, तिचं ते अर्धवट हसू, त्या प्रत्येक गोष्टीची मला सवय झाली होती. पण आज विशेष होतं. मी तयार झाल्यावर लगेच तिच्या खोलीच्या दिशेने निघालो. कॉरिडॉरमधून चालताना पावलांचा आवाजही वेगळा वाटत होता. तिच्या दाराजवळ पोहोचलो. दार अर्धवट उघडं होतं. ताई, मी हाक मारली, पण कोणी उत्तर दिलं नाही. थोडा वेळ थांबलो, पुन्हा म्हणालो, ताई चल, मी बघ तयार झालो आहे. तरी उत्तर आलं नाही. संगीताचा हलका आवाज एक आतून येत होता. कदाचित इयरफोन लावलेले असेल. मी दरवाजा हळूहळू ढकलला. आत जाताच बेडरूमचा तो हलका गुलाबी प्रकाश, खिडकीतून येणारी ती मंद संध्याकाळची किरणे आणि सर्वात महत्त्वाचं, ताई ती खिडकीजवळ उभी होती. तिची पाठ माझ्याकडे होती. तिने निळ्या रंगाचा घागरा चोळी घालायला सुरुवात केली होती, पण तिच्या मागची चोळीची फीत अर्धवट उघडी होती. तिचा एक हात मागे वळून ती बांधण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या खांद्याचा तो उघडा भाग, मानेचा तो वक्र आकार आणि तिच्या गळ्यातील ती छोटीशी चेन, सगळं अत्यंत मोहक दिसत होतं. तिचे लांब केस एका बाजूला सोडलेले होते. त्यातली काही हलक्या चिटा तिच्या कपाळावर खाली आल्या होत्या. बहुधा तिने आत्ताच केस विंचरले होते. तिचा तो कुंकू लावलेला कपाळाचा भाग, तिचे डोळे ज्या आरशातून स्वतःलाच आकारात तपासत होते. माझं हृदय क्षणात थबकलं. त्या सोनेरी प्रकाशात ती जणू एखाद्या चित्रातून बाहेर पडत होती. मी तिथेच गोठून गेलो. तितक्यात ताईला हलका जाणवलं की ती वळाली. तिचे डोळे विस्फारले. हातातली फीत अर्धवट सटकली. अरे, ती दचकली. पण तिच्या दचकण्यात भीती नव्हती, तर एक हलकासा आश्चर्याचा धक्का होता. मात्र क्षणात तिच्या चेहऱ्यावर शांततेची लाट आली. ती म्हणाली, अरे आदित्य, तो आहेस? किती घाईत आलास. तिच्या ओठांवर ते नेहमीचं गोड हसू आलं. मी नजर हलवली. थोडा लाजलो. ताई, मी हाक मारली, पण आवाज आला नाही म्हणून आत आलो. ती उतरली. अरे, मी गाणं ऐकत होते, कळलंच नाही. पण ये बस. हा ड्रेस कसा आहे? तिने हात पसरवली. तिचा तो अर्धवट गाठलेला घागरा पाहिला. तिचं बांधकाम अजून झालं नव्हतं. ती म्हणाली, ही फीत बांधायला फार अवघड आहे, पण तू आला आहेस तर एक काम कर, इथे बस, मी लवकर आवरते आणि आपण एकत्र जाऊ. मला धक्काच बसला. ताई, मी बाहेर थांबतो, तू कपडे पूर्ण घाल, मग बोलू. पण ती म्हणाली, अरे काही हरकत नाही, आपण दोघे आहोत आणि तू माझा भाऊ आहेस. तुला काय वाटतं? इथे बस एक मिनिट. तिच्या आवाजात एखादी नवीन माया होती, एक गोडहट्ट होता. मी हळूच तिच्या पलंगाच्या कडेला बसलो. माझी नजर हळूच मी खिडकीकडून बाहेर पाहू लागलो, पण कान मात्र तिच्याकडे होते. ताई आता आरशासमोर उभी राहिली. तिची अर्धवट फीत सोडली आणि नीट बांधायला सुरुवात केली. तिचे हात मागे वळत होते. तिची बोटं त्या फितीशी संघर्ष करत होती. तिचा हात वर झाला, खांदा हलका, तिची कंबर थोडीशी वाकली. त्या प्रत्येक हालचालीत एक अनोखी सुषमा होती. मी डोळे चोरून पाहत होतो. तिच्या मानेच्या मागचा भाग, तिच्या केसांचा तो सुगंध, ओलसरपणा, तिच्या अंगावर त्या हलक्या निळ्या कपड्यांचा स्पर्श, सगळं मला जणू मंत्रमुग्ध करत होतं. तिने कमरेला घागरा नीट केला, मग चोळीचा पुढचा भाग सुनियोजित केला. तिने कपाळावरची बिंदी लावली आणि मग नाकातली नथ घातली. त्या प्रत्येक स्टेपवर ती अधिकच खुलून चालली होती, जणू एखादं फूल कळीतून उमलतंय. माझ्या मनात वेगळेच विचार सुरू झाले. ही माझी ताई आहे. तिने मला इथे बसायला सांगितलं, याचा अर्थ तिच्या माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण तिच्यातली ती वेगळी शैली, तिचं ते आत्मविश्वासाने कपडे बदलणं, माझ्यासमोर अशी असणं, हा तो विश्वास नाही का? मी तिला माझ्याकडे पाहण्याचा कोणता तरी वेगळा दृष्टिकोन आहे का? मी स्वतःला थोपवलं. माझ्या डोक्यात आवाज झाला, अरे तिने तुला भावासारखं मानलंय म्हणून ती इतकी निर्धास्त आहे. तूच तिचा अपमान करतो विचारांनी. पण माझी नजर तिच्याकडून हटत नव्हती. तिने गळ्यातील ती बारीक चेन सरळ केली, कानातले लावले आणि मग हातातली बांगडी हळूवारपणे सरकवली. त्या बांगडीचा आवाज, तिच्या हालचालींची लय आणि तिचा तो चेहरा, सगळं माझ्यासाठी नवीन होतं. माझ्या छातीत काहीतरी ढवळू लागलं. एक बेचैनी, एक उत्कंठता आणि तिच्याविषयी आदरता भावनेने पिसळलेली एक अजब ओढ. मला तो क्षण थांबवायचा होता. तिचं हे रूप अजून थोडा वेळ निहाळायचं होतं.
पण मला स्वतःचीच लाज वाटली आणि अचानक मी उठलो. माझ्या अंगातील चैन नाहीशी झाली. मी हलकेच म्हणालो, ताई मी बाहेर थांबतो, तू पूर्ण तयार होऊन बाहेर ये, पण मला थोडा हवा खाऊ द्या. ताई आरशातून माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, पण तिच्या डोळ्यांच्या कडा हलक्या असल्या. ती म्हणाली, ठीक आहे, 2 मिनिटं आणि मी येते. हो, तुझा ड्रेस मस्त आहे, अगदी सुटतोय तुला. तिच्या त्या शब्दात सरळ कौतुक होतं, पण त्या क्षणी मला ते कौतुक जास्त भावले. मी बाहेर पडलो. दार बंद करताना मी एकदा मागे वळून पाहिलं. तिची ती उभी मूर्ती, तिचा तो हात, तिची ती बिंदी, तिचं ते हसू. दार बंद झालं. मी भिंतीला टेकून उभा राहिलो. श्वास जोरात येत होता. डोळ्यासमोर अजून तिचं ते चित्र होतं. अरे काय आहे, मी स्वतःला विचारलं. तिने फक्त कपडे बदलले. ती माझी ताई आहे, पण ती ज्या आत्मविश्वासाने माझ्यासमोर उभी होती, त्या विश्वासातून मला तिचं एक वेगळंच रूप दिसलं. तिच्यातील नारी, तिच्यातील सौंदर्य, तिच्यातील तो आत्मविश्वास, हे सगळं मला भारावून टाकत होतं. मी डोळे मिटले. बाहेर गार हवा वाहत होता, पण मनात मात्र ताईचा तो सुगंध, तिचा तो नजरेतला ठसा, तिची ती हालचाल, सगळं कायमचं अंकित झालं. मला समजलं, तिच्याबद्दल भावना फक्त बहिणीच्या पलीकडचे कुठेतरी जात आहे, पण त्या भावनांनी परिभाषा करायची वेळ नव्हती. त्या क्षणी मला फक्त एकच जाणवलं, ती खरंच खास आहे. तिचं ते रूप, तिचा तो विश्वास आणि तिचं ते शांत हसू, हे सगळं माझं आयुष्यातील एक अविस्मरणीय स्मरण बनून गेलं. तेवढ्यात ताई तयार होऊन बाहेर आली. ताईचं सौंदर्य तिच्या उजळ चेहऱ्यावर आणि गडद डोळ्यामधून दिसत होतं. तिचे ते निळे डोळे इतके मोहक होते की कोणालाही लगेच आकर्षित करू शकत होते. त्याचबरोबर तिचे लांब काळे केस सुद्धा तिच्या पाठीवरून खाली सरकत होते. तिच्या गुलाबी साडींमुळे तिचं सौंदर्य अजून खुलून दिसत होतं. हलका मेकअप केल्याने तिचा चेहरा अजून सुंदर दिसत होता. नाजूक कंबर आणि उत्तम बांधा घागरा छान उठून दिसत होता, ज्यामध्ये तिच्या चालण्याची शोभा आणि स्थिरता अधिकच वाढली होती. ती माझ्याकडे हसत म्हणाली, आदित्य कशी दिसते रे मी, असं म्हणत ती माझ्या गळ्यात पडली. आणि यावेळी सुद्धा ताईमध्ये एका वेगळाच बदल दिसला. ताई स्वतःहून माझ्यासमोर जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही जत्रेत पोहोचलो. जत्रेत सेल्फी घेताना किंवा फोटो काढताना, तसेच इतर उपक्रमांमध्ये ती निवांतपणे माझ्या शेजारी उभी राहत होती. त्यांच्या गप्पा मारताना तिच्या नजरेचा खेळ आणि कधीकधी अनाहूतपणे तिचा स्पर्श मला वेधून घेत होता. जत्रेच्या रंगबिरंगी प्रकाशाखाली मलाही खुशी होत होती. दिवसभर जत्रेत गर्दी असल्याने प्रियाताई मला चिटकून लागली होती. जत्रेत फिरून खूप भारी वाटलं होतं. संध्याकाळी जत्रेतून निघताना चालत घराकडे निघालो. आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर फ्रेश होऊन थोडा आराम केला. रात्रीचे 9 वाजले होते. ताईंनी जेवणाची तयारी सुरू केली. मी जेवण बनवण्यात मदतीचा आग्रह धरला आणि ताईच्या नकारानंतरही मी मदत केली. जेवण तयार झाल्यावर जेवताना जत्रेत घालवलेल्या वेळांच्या आठवणींवर आम्ही बोलत होतो. गावातून येताना लोक माझ्याकडे बघून कसं काय पाहून बरं आहे का असं विचारत होते. मी विचारतच होतो तेव्हा मी ताईला विचारलं, हे लोक असं का बोलत आहेत माझ्याशी. ताई म्हणाली, जे काही मी आता सांगणार आहे त्यामध्ये तू माझ्यासोबत राहशील आणि माझी साथ देशील, आणि हे सगळं तू कोणालाही सांगणार नाही, घरातील परिवारात सुद्धा नाही. मला माहीत नव्हतं की तू किती दिवस इथे राहणार आहेस. गावात कोणतीही 2 जवान स्त्री पुरुष एकत्र राहू देणार नाही. तुझ्या बाबतीत जर मी सगळ्यांना खरं सांगितलं असतं तर ते मान्य करतील असं वाटलं का तुला. मी आश्चर्याने विचारलं, मग तू त्यांना काय सांगितलं आहेस ताई. ताई म्हणाली, थांब मी सांगते. मी सगळ्यांना सांगितलं की माझा नवरा माझ्यासोबत राहायला येणार आहे. मला हेच सांगायचं योग्य वाटलं. मी पण ताईंची परिस्थिती लक्षात घेता तिच्या सगळ्या गोष्टी ऐकून तिची साथ देण्याचं ठरवलं, ज्यामुळे ताई सुखावली आणि निश्चिंत झाली. तिने मला धन्यवाद केला आणि आराम करण्यास सांगितलं. त्यानंतर ती आतील खोली झोपायला गेली. मी अंथरुणावर झोपताना खूप गोष्टीचा विचार करत होतो. त्याला आता ताईने सांगितल्याप्रमाणे सर्वांसमोर ताईशी नवऱ्याबरोबर सारखं वागायचं होतं, जेणेकरून कोणालाही मलाही खऱ्या नात्याची कल्पना येऊ नये आणि संशय निर्माण होऊ नये. पण आज जत्रेत झालेल्या ताईच्या स्पर्शाने, खेळात व ताईसोबत नवरा बायकोप्रमाणे वागण्याच्या कल्पनेने माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. मी थोड्या वेळाने पाणी पिण्यासाठी आतल्या खोलीत गेलो.
ताई पलंगावर अजूनही बसलेली होती. मी विचारलं, ताई अगं किती वाजले, तू अजूनही झोपली नाही? तिने मागे वळून बघितलं. तिच्या डोळ्यात अश्रू होती. मी तिच्या जवळ जाऊन बसलो. ताई, अगं ताई, काय झालं? का रडतेस? ती म्हणाली. आदित्य, अरे काय चुकीचं केलं असशील मी, मला म्हणून असा दारुड्या नवरा मिळाला. मलाही कळत होतं तिचं दुःख, तरुणपणात एकटं राहण्याचं दुःख. मी तिचा हात हातात घेतला. मला राहलं नाही आणि तिला जवळ ओढून घट्ट मिठीत घेतलं. तिच्या नवऱ्याने दिलेला त्रास तिच्या डोळ्यात दिसत होता. ताईचं ते ओले डोळे, तिच्या पापणींवर थरथरणारे अश्रू आणि तिच्या ओठांवरची ती कृत्रिम शांतता, हे पाहून माझ्या छातीत एखादी गोष्ट रुतल्यासारखी झाली. ती माझ्यासमोर हसत होती, बोलत होती, कदाचित मला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या डोळ्यामधील ती ओलसर चमक, तिच्या आवाजामधील तो किंचित थरथराट, तिच्या हाताची ती बारीकची कंपन, मी सगळं पाहत होतो. ती कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असली तरी तिच्या आत्म्याची ती वेदना बाहेर पडत होती आणि मला ती सहन झाली नाही. तिचा नवरा, तो ज्याला तिने आयुष्य दिलं, त्याच्यासाठी तिने स्वतःची स्वप्न मागे ठेवली. तो तिला दारू पिऊन मारत असे, शब्दांचे बाण, हातांचे वार आणि सर्वात वरून तिच्या मनाची ती घातकी उदासीनता. तो तिच्यावर प्रेम करत नव्हता, तर तिचं अस्तित्व नष्ट करत होता. ती आपलं आयुष्य, आपली स्वप्न, आपली इच्छा, आपली गरज सगळं विसरून त्या नात्यात अडकली होती. स्त्रियाला काय हवं असतं? प्रेम, सहानुभूती, आधार आणि फक्त थोडीशी माया. पण तिला तिच्या नवऱ्याकडून कधीच काही मिळालं नाही. फक्त वेदना, फक्त घाव, फक्त उपेक्षा. म्हणूनच ती एकटी या गावी राहत होती. तिच्या आयुष्यात आता कोणीच नव्हतं. तिची स्वतःची निवडलेली व्यक्ती तिच्यासाठी यातना बनली होती आणि हे सगळं सहन करूनही ती माझ्यासमोर हसत होती, मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तिचा हा त्याग मला छेदून गेला. तिचं दुःख ऐकून, तिच्या डोळ्यामधले ते अश्रू पाहून मला राहवलं नाही. मी तिच्या जवळ गेलो, क्षणभर थांबलो. माझा हात वाढला आणि मी तिचा उजवा हात हातात घेतला. तिचा हात गार होता, थरथरत होता. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि थोडी भीती. पण मी हळूहळू तिचे बोटं माझ्या बोटांत गुंफली. तिच्या बोटांचा तो स्पर्श, तिच्या अंगावरची ती गार झोपलेली ऊब, सगळं मला भिडलं. माझ्या हृदयात काहीतरी ढवळढवळ झालं. माझा आवाज गहिरा थरथरत होता. तू काळजी करू नकोस, मी आता आलो आहे. तुझं हे दुःख, तुझ्या डोळ्यांतील हे अश्रू, तुझ्या मनाची जी जखम, हे सगळं मी तुझ्यासोबत वाहून घेईन. तिचं रडणं थांबेना. तिचे अश्रू जणू वर्षानुवर्ष साठवलेले होते आणि आता तो वादळासारखे उधळत होते. मी तिच्या शेजारी अधिक सरकून बसलो. आम्ही आता खोलीतल्या कोपऱ्यातल्या सोप्यावर होतो. मी हळुवारपणे माझा हात तिच्या पाठीवर ठेवला. तिची पाठ थरथरत होती, तिचे खांदे हलकेच होते. मी वर्तुळाकार हालचालीने तिची पाठ थोपटत राहिलो. ताई, रडू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. माझा आवाज शांत होता, पण मनात मात्र वादळ सुरू होतं. तिचा प्रत्येक हिचकणारा मला जणू छेदून जात होता. अचानक मी काही बोलणार होतो, तोच तिने स्वतःला माझ्याकडे झोकून दिलं. तिच्या दोन्ही हातांनी मला घट्ट मिठी मारली. तिचा चेहरा माझ्या छातीत दडला. तिचे अश्रू माझ्या शर्टवर पसरले होते. तिच्या शरीराची ऊब, तिच्या केसांचा तो गोड सुगंध, तिच्या श्वासांची ओलसर उष्मा, सगळं मला भिडलं. तिच्या बोटांनी माझा शर्ट घट्ट धरला होता, जणू ती क्षणभरही मला सोडू इच्छित नव्हती. तिचं डोकं माझ्या खांद्यावर होतं आणि ती हळूहळू रडत होती. तिचा तो स्पर्श, तिचं ते अंग, तिची ती नाजूकता, माझ्यात काहीतरी हलू लागलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तिच्या शरीराची ऊब, तिच्या अंगावरचा तो गारवा, तिच्या केसांचा स्पर्श, सगळं मला एका वेगळ्या लाटेत वाहून नेत होतं. मी स्वतःला सावरून पाहत होतो. आदित्य, शांत राहा. ही तुझी ताई आहे. ती दुःखी आहे. तिला आधार हवा आहे. तू तिला दिलासा दे आणि आपले विचार नियंत्रणात ठेव. मी मनोमन स्वतःला समजवू लागलो, पण तिची बोटं माझ्या मानेवर आली. तिचे अंगठे माझ्या गालावर फिरू लागले आणि माझी बुद्धी थांबली. तिने हळूच माझ्यापासून थोडे दूर होऊन माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे अजूनही ओले होते, पण त्या ओलसर डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. आश्चर्य, ओळख आणि कदाचित नको असलेली पण उमटलेली एक ओढ. तिने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि माझ्या डोळ्यात पाहिलं, जणू ती काहीतरी शोधत होती. ती म्हणाली, आदित्य, तुझ्यात मला एक वेगळीच शांतता दिसते. तुझ्या स्पर्शात सुरक्षितता आहे. तुला माहीत आहे,
किती दिवसांपासून मला या प्रेमाची, या आपुलकीची गरज होती. कोणी मला असं धरलं नव्हतं कधीच. तिचे बोल ऐकून माझी छाती भरून आली. तिच्या भावना समोर होत्या, पण तिचा तो हात माझ्या गालावर होता. तिची बोटं माझ्या ओठांजवळ फिरत होती. माझा श्वास जोरात येऊ लागला. मला वाटलं हे थांबवायला लागेल, पण तिच्या डोळ्यातील ती उत्कंठता, तिचा तो स्पर्श तर माझ्याकडून येतोय का? ती मला अशी का पाहते? तिने अचानक आपले दोन्ही हात माझ्या चेहऱ्यावर ठेवले. तिची बोटं माझ्या कपाळावर, माझ्या गालावर, माझ्या हुनहुटीवर हळुवारपणे फिरू लागली. तिने माझा चेहरा आपल्या दिशेने वळवला. तिचे ओठ माझ्या ओठांजवळ होते. तिचा श्वास मला जाणवत होता. तो गार पण किंचित उबदार होता. तिच्या श्वासांचा वेग, तिचा स्पर्श, अंगावरचा तो सुगंध आणि तिच्या डोळ्यातील ती निगुती सगळं मला वेड करत होती. माझ्या नसांत उष्मा पसरली. माझी बोटं नकळत तिच्या कमरेकडे गेली. मी स्वतःला थोपवून पाहत होतो, पण तिची नजर, ती हनुटी, तिचे ते हात, तिचे ते हलके सुटलेले ओठ सगळं मला बेभान करत होतं. तिचे ओठ माझ्या ओठांशी जवळ आले. एक क्षण फक्त श्वासांची देवाणघेवाण, मग हळूहळू मंद लाजरा तिने आपले ओठ माझ्या ओठांवर टेकवले. तिचा तो स्पर्श जणू विजेसारखा होता. माझं हृदय एकदम थांबलं. मी स्तब्ध झालो, पण तिची बोटं माझ्या मानेवर घट्ट होती. तिचा तो हलकासा किस मला विचार करायला भाग पाडत होता. मी मागे सरकलो नाही. मला समजलं हे योग्य नाही, पण त्या क्षणी माझी प्रत्येक संवेदना तिच्याकडे वाहत होती. मी स्वतःला विचारलं हे काय होतंय, पण जे होतंय ते थांबवणं माझ्या हातात नाही. तिने माझ्याकडे हळूहळू चुंबनाची गहरी ओढ दिली. तिचा श्वास वाढला. तिची बोटं माझ्या केसांत गेली. तिने हळूच मला मागे ढकलून स्वतःवर ओढवलं. मी तिच्या कृतीने पूर्णपणे हरून गेलो होतो. माझी भावना, सगळं मर्यादा कोसळली. आता मी फक्त तिच्यात विरघळू लागलो. मी तिला उत्तर दिलं. माझे हात तिच्या कमरेभोवती घट्ट झाले. मी तिला जवळ खेचला आणि तिच्या ओठांचा तो गोडवा मी अनुभवू लागलो. ती भरभरून किस करत होती, जणू ती वर्षानुवर्ष तहानलेली होती आणि मी तिचं उरलेलं प्रेमाचं पाणी होतो. तिच्या ओठांची ती मऊसर शीतलता, तिच्या जिभेचा तो हलकासा स्पर्श, तिच्या अंगावरची ती गार झालेली उष्मा सगळं मला वेड करत होतं. तिचे हात माझ्या छातीवर फिरत होते. माझी बोटं तिच्या मानेखाली गेली होती. आम्ही दोघेही आता वेगळे होतो आणि एकरूप होतो. तिचं रडणं थांबलं होतं. आता तिच्या ओठांवर फक्त प्रेमाचा उत्सव होता. ती मला दाबून धरत होती, जणू मी कुठे निघून जाईल. मी तिला उत्तर देत होतो, तिच्या प्रत्येक स्पर्शाला, प्रत्येक किसला, प्रत्येक घट्ट मिठीला. तिच्या डोळ्यातील अश्रू होते, पण ते आता आनंदाचे होते. ती माझ्यापासून दूर होऊन माझ्याकडे पाहिलं आणि श्वास घेत म्हणाली, आदित्य, मी वर्षानुवर्ष प्रेमाची भीक मागत होते, पण तो मला कधीच मिळाली नाही. आज तुझ्यातून मला ते सगळं सापडलं. तुझ्या स्पर्शात, तुझ्या किस्सात, तुझ्या मिठीत मला माझं हरवलेलं विश्व सापडलं. तिचं बोल ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिने जे सहन केलं ते मी कधीच विसरू शकत नाही. पण त्या क्षणी मी माझ्या मर्यादा विसरलो. मी तिला हळूच पुन्हा मिठीत मारली. तिच्या कपाळावर हलकेसे चुंबन घेतलं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं, ताई, तू आता एकटी नाहीस, मी आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. जे झालं ते घडलं, पण हे प्रेम कधीच वाईट नाही. तू मला हवी आहेस, प्रेमाने, आपुलकीने आणि शरीरानेही. आता जे होईल ते आपण एकत्र पाहू. तिच्या ओठांवर एक हलकेसे अश्रुमिश्रित हसू आलं. तिने माझा हात हातात घेतला आणि मला पलंगावर हळूवारपणे खेचलं. आता आमच्यात शब्द नव्हते, फक्त स्पर्श होता. तिचे हात माझ्या शर्टांची बटणं उघडू लागले. माझी बोटं तिच्या केसांतून गुंतली. प्रत्येक स्पर्श आम्हाला अधिक जवळ आणत होता. तिचे शरीर माझ्याशी जुळलं होतं. तिचा श्वास माझ्या गळ्यात पडत होता. ती कुजबुजली. मी आजपर्यंत स्वतःला जगू दिलं नाही, पण आज तुझ्यासोबत मला खरं जगणं जगायचंय. त्या रात्री शब्द नव्हते, फक्त भावना होत्या. तिचं रडणं, तिचं हसणं, तिचा स्पर्श, तिची ओढ, सगळं एक झालं. आम्ही दोघेही त्या भावनांच्या ओघात वाहत होतो. प्रेमाची कोणतीही परिभाषा नव्हती, फक्त तिचं आणि माझं अस्तित्व होतं. मी तिला घट्ट धरलं आणि तिने मला. आता काय होईल हे मला माहीत नव्हतं, पण त्या क्षणी मला फक्त तिच्यात विरघळायचं होतं. तिचे ओठ माझ्या छातीवर, माझ्या मानेवर, माझ्या खांद्यावर फिरत होते. माझी बोटं तिच्या कमरेखाली गेली होती. आम्ही दोघेही पूर्णपणे हरून गेलो होतो एकमेकांत. आणि तो प्रसंग, ती रात्र, तिचं ते प्रेम, हे सगळं माझ्या आयुष्यात सर्वात गहिरं स्मरून गेलं होतं. ती खूप खुश होती. ती माझी काळजी घेत होती. मला आवडणारे पदार्थ ती रोज बनवू द्यायची. माझे कपडे स्वच्छ धुवून ठेवायची. जेवढे दिवस मी तिथे गावात होतो तेवढे दिवस आम्ही नवरा बायकोप्रमाणे राहत होतो.
ती खूप खुश असायची. तिच्या चेहऱ्यावर वेगळी चमक होती. दिवसभर माझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करून मला खाऊ घालायची आणि रात्री आमच्या जीवनाचं पुस्तक बनवून मला वाचायची. आताही आमचा हा विश्वास लाडीगुडीने आनंदाने फुलत आहे. पण तिच्या नवऱ्याने काही बदल झाला नाही. प्रियाताई माझी एक चांगली मैत्रीण झाली होती. जवळजवळ 6 महिने तिथं नोकरी करून परत पुण्याला आलो. थोड्या दिवसांनी प्रियाताईच्या लग्नाची बातमी आली. तिचं एकटं जीवन संपणार म्हणून मी आनंदी झालो. आताही आम्ही अधूनमधून भेटत असतो. आम्ही एकांत भरपूर गप्पा मारत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.